राहुरीत बिबट्यांच्या वाढत्या वावराविरोधात शेतकऱ्यांचा यल्गार। बिबट्यांविरोधात बैलगाडीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवली 20,000 पत्र। राहुरी तालुक्यात वाढत्या बिबट्यांच्या वावरामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वन्यजीव प्राणी कायद्यामध्ये बदल करून बिबट्यांची संख्या नियंत्रित करण्याची मागणी करत सुमारे 20,000 शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली ही पत्रे बैलगाडीतून आणत राहुरी पोस्ट कार्यालयात जमा करण्यात आली। सकाळी 11 वाजता राहुरी नगर परिषदेतून बैलगाडीत शेतकऱ्यांची पत्रे आणि प्रतिकात्मक पिंजरा घेऊन मोर्चा काढण्यात आला। नगर परिषद ते नव्या पेठमार्गे पोस्ट कार्यालयापर्यंत शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या तसेच मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनीही उपस्थिती होती। यावेळी बोलताना तनपुरे म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे। ऊसाचे मोठे क्षेत्र असल्यानं बिबट्यांना लपवण्यासाठी जागा मिळते। ऊस तोडणी सुरू झाल्यानंतर त्यांचा वावर मानवी वस्तीत वाढतो आणि परिणामी मानवावर हल्ल्यांच्या घटना घडतात। रात्रीच्या वेळी वीज पुरवठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी बाहेर पाडावे लागते। त्यामुळे बिबट्यांच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाला असून शेती धोक्यात आली आहे, असे त्यांनी नमूद केलंय। राहुरी जोगेश्वरी आखाडा येथील आदर्श शाळेत बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कैद झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। शाळेच्या भिंतीवर बिबट्या उभा असेल तर मुलांनी शाळेत कसे जावे असा सवालही तनपुरे यांनी उपस्थित केलाय। बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नसबंदीचा पर्याय राबवण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे। ही मोहीम तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आली। यावेळी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, नगरसेवक सागर तनपुरे, ॲडव्होकेट राहुल शेटे, प्रशांत डोले, प्रतीक तनपुरे, डॉक्टर संतोष उदावंत, बबन गुलदगड, चेतन पोपळघट, भारत शेठ गुजाडी, रवींद्र आहेर, सूर्यकांत भुजाडी, बाळासाहेब बुडे, शहाजी ठाकूर, सुनील भुजाडी, बाळासाहेब गिरमे, संतोष आघाव, विजय तमनर, चंद्रकांत पानसंबळ, ज्ञानेश्वर बाचकर, काँग्रेसचे बाळासाहेब आढाव, राजेंद्र बोरकर आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। SR24 न्यूज करिता सोमनाथ वाघ, राहुरी। आज राहुरी तालुक्यातील जनतेच्या वतीनं आपल्या जनतेच्या भावना या देशाच्या सरकारपर्यंत पोहोचवण्याकरता जवळपास 20,000 शेतकऱ्यांची पत्र आम्ही आता इथं पोस्ट ऑफिसमध्ये आणलेली आहेत। दिवसेंदिवस बिबट्याचा जो ग्रामीण भागातला वावर वाढतोय, शेतकरी अत्यंत त्रस्त त्या ठिकाणी झालेला आहे। रात्रीची वीज असते, जीव मुठीत धरून त्या ठिकाणी शेती करावी लागते आणि कित्येक आता पशुधन तर जाऊ द्या, पण आता मनुष्यहानी देखील मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलेली आहे। भविष्यात शेती कशी करावी हा प्रश्न या तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या, राज्यातल्या शेतकऱ्यापुढे पडतोय आणि सातत्यानं विधानसभेत देखील मी हा विषय सातत्यानं मांडला होता। आता मात्र लोकांची भावना आहे, या वन्यजीव कायद्यामध्ये आता वेळ आलेली आहे। इनफॅक्ट उशीर पण झालेला आहे, पण आता तातडीनं या वन्यजीव कायद्यामध्ये बदल करून या बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केंद्र सरकारनं लगेच ताबडतोबीनं करण्याची आता आवश्यकता आहे। ही सगळ्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची भावना आहे आणि ही भावना पंतप्रधानांपर्यंत किंवा केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याकरता आम्ही मध्यंतरी गावोगावी जाऊन सह्यांची शेतकऱ्यांची मोहीम राबवली। या कायद्यामध्ये बदल करून बिबट्यांच्या संख्येवरती नियंत्रण आणावं याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही पत्र त्या ठिकाणी लिहिलं आणि या तालुक्यातल्या बऱ्याचशा गावामध्ये या पत्रावर सही करण्याची मोहीम त्या ठिकाणी आखली गेली। उत्स्फूर्तपणे शेतकऱ्यांनी या पत्रावरती आपली सही नोंदवून आपली भावना पंतप्रधानांपर्यंत कळवा असं आम्हाला आवाहन केलं होतं। आज त्या सर्व जवळपास 20,000 पत्र आम्ही इथं पोस्ट ऑफिसमध्ये आणून इथं टाकलेले आहेत। ते 2-4 दिवसात माननीय पंतप्रधान साहेबांपर्यंत जातील। एका तालुक्यातल्या 20,000 शेतकऱ्यांची जर अशी भावना असेल तर राज्यातल्या शेतकऱ्यांची काय भावना आहे ही मांडण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न आज केलेला आहे। मला खात्री आहे की, मला अपेक्षा आहे की या देशाचे पंतप्रधान आणि केंद्र सरकार आम्हा शेतकऱ्यांची भावना ओळखून, आधीच खूप उशीर झालेला आहे पण आणखीन उशीर होऊ नये यासाठी आमची भावना ओळखून या कायद्यामध्ये योग्य त्या सुधारणा निश्चित लवकरपणे करतील। आज माझ्याबरोबर इथं वडनेरमध्ये आमचे अनिल गव्हाणे म्हणून शेतकरी त्या ठिकाणी आहेत। काही दिवसापूर्वी, काही महिन्यापूर्वी त्यांच्या वडिलांवरती बिबट्याचा हल्ला होऊन पहाटे मोटर चालू करायला मला वाटतं गेले होते, त्यांचा मृत्यू झाला होता। आज ते देखील स्वतः इथं त्यांची भावना व्यक्त करण्याकरता उपस्थित आहेत।
मगाशी आमचे वरवंडीचे देखील आपले ढगे म्हणून शेतकरी होते, माजी सरपंच आहेत, त्यांची देखील 2.5 वर्षाची मुलगी बिबट्यानं घरासमोरून उचलून नेली होती. ते देखील आज त्यांची भावना व्यक्त करण्याकरता इथं आले होते. आणि म्हणून या सर्व शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या भावना समजून शासनानं आता अधिक वेळ न घालवता याच्यावर लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी आम्हा सर्व या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं मी नरेंद्र मोदी साहेबांना प्रार्थना त्या ठिकाणी करतो की लवकर हे कायदा बदला आणि आमचे जीव त्या ठिकाणी वाचवा. दादा, नुकत्याच आता ग्रामीण भागातील शाळांमध्ये बिबट्याचं दर्शन झालं. भिंतीवर आवारात सीसीटीव्ही मध्ये बिबट्या काहीच झाले नाही. मला वाटतं जोगेश्वरी आखाडा राहुरी नगरपालिकेची शाळा आहे ती काहीतरी आदर्श शाळा म्हणून राज्यातल्या याच्यामध्ये पहिल्या 10-12 शाळांमध्ये 3 नंबरला शाळा आलेली आहे. म्हणजे लोकसहभाग असेल, आमचे तिथले सन्मान्य सगळे नगरसेवक असतील आणि पालिका प्रशासनाच्या वतीनं इतकं चांगलं शाळेमध्ये हे केलं. तर शाळेच्याच भिंतीवर जर बिबट्या तिथं उभा असेल तर मुलांनी 3 दिवस झाले सलग जर शाळेच्या भिंतीवरती जर बिबट्या येतोय तर पोरांनी शाळेत जायचं कसं? किती का आदर्श शाळा असणार, पण तिथं आता विद्यार्थ्यांऐवजी जर बिबटेच यायला लागले शिक्षण घ्यायला तर ही अशी परिस्थिती सगळीकडे ग्रामीण भागात होते. याचा कुठंतरी आता ज्यांनी विचार करायला तिकडे बसलेत त्यांनी करावा आणि याच्यातून आम्हाला ग्रामीण भागातल्या लोकांना सोडवावं ही विनंती.